आमचं हे रांजणी गाव सोलापूर जिल्ह्याची वर्धा उजनी धरणाच्या पायथ्याशी असणारं हे रांजणी गाव आणि या ठिकाणी ओंकारनाथ महाराज हे साधारण 1952 ते 54च्या काळात उजनी धरण नसताना या ठिकाणी 11 महिने देव या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभा या ठिकाणी पोतं टाकून बसत होते आणि त्या काळात ओंकारनाथ महाराजांनी इथल्या जुन्या काय जी भक्तगण आहेत त्या लोकांना इथं काय त्या काळात चमत्कार दाखवले आणि देवानी साध्या रूपात साध्या वेशात या ठिकाणी एक संतरूपी अवतार असणारा दैव अवतार असताना हा लोकांना न कळू देता एक जुन्या लोकांना इथं काय गोष्टीचे चमत्कार त्यांनी दाखवले या ठिकाणी। तर साधारण या ठिकाणी 1986ला ओंकारनाथ देवांची गादी स्थापन झालेली आहे आणि 86च्या नंतर देवानी कार्ला श्री क्षेत्र कार्ला तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ या ठिकाणी संजीवनी समाधी घेतलेली आहे देवानी आणि या ठिकाणी साधारण त्या ठिकाणी 20 मार्च 1990ला देवाने समाधी घेतलेली आहे आणि या ठिकाणी 96च्या काळात देवांची मूर्ती स्थापना झालेली आहे आणि त्यावेळेसपासून या ठिकाणी अखंड अन्नदान विणावादन प्रत्येक आमुषाला जेवण रोजचा प्रसाद या ठिकाणी कंटिन्यू चालू आहे। रोजचा हरिपाठ भजन या ठिकाणी दररोज या ठिकाणी ओंकारनाथ देवांचा या ठिकाणी प्रत्येक वर्षी तुकाराम बीज ते साधारण 7 दिवसाचा सप्त्याचा कालावधी तुकाराम बीजापासून सुरुवात होतो। फाल्गुन कृष्ण नवमी या नवमीला त्यांची ओंकारनाथ देवांची पुण्यतिथी असते प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्ये आणि नंतर गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये देवांची लघुरुद्राभिषेक सोहळा चालू असतो। या ठिकाणी हजारो भक्तगण या ठिकाणी अखंड अन्नदान या ठिकाणी चालू असते। हजारो भक्तगण त्या प्रसादाचा लाभ घेत असतात या ठिकाणी येऊन आणि त्यानंतर हनुमान जयंतीची यात्रा या ठिकाणी वांग भाकरीचा प्रसाद एक आमच्या जो पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी हनुमान जयंतीची यात्रा पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत असते। देव ओंकारनाथ 1951-52 दरम्यान पुसदवरून इकडं आले होते आणि इथं बजरंगबलीचं मंदिर आहे जुनं पुरातन। त्या बजरंगबलीमुळेच महाराज म्हणायचे आम्ही इथं आलो आहे आणि त्यावेळेस इथं काय नव्हतं बजरंगबलीचं छोटं मंदिर होतं आणि महादेवाचं होतं जुनं गाव इथं होतं। त्यावेळेस देव इथं बसायचे आणि नंतर मग या ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस देवांनी इथं पाऊस पडला होता आणि गावकऱ्यांना म्हणले तुम्ही भजन करा जेवढे मोठ्याने भजन करताल तेवढा पाऊस पडेल म्हणले। मग भजन केल्यानंतर खूप पाऊस पडला त्यावेळेसपासून आजपर्यंत या गावाला दुष्काळ अजून जाणवला नाही आणि देवांनी इथं नंतर बरेच चमत्कार दाखवले लोकांना। आणि ह्या जुन्या गावाचं नंतर पुनर्वसन झालं ते सगळी जागा आहे ते देवस्थानना देण्यात आली आणि इथं आता मारुतीचं देवांची गादी आहे पलीकडं मूर्ती आहे पलीकडं महादेवाचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे कमानीच्या जवळ नरसिंहाचं मंदिर आहे। सगळ्या मंदिरांचा परत जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणी करून सुशोभीकरण केलेलं आहे। हे रांजणी देवाची तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील मारुतीचं आणि शनी दक्षिणाभिमुख मारुती फार पूर्वीपासून आमच्या आजोबाच्या हे आधीच्या काळापासून हे मंदिर आहे आणि स्वयंभू मारुती आणि शनीची मूर्ती आहे। दक्षिणाभिमुख
काळी मारुतीची स्वयंभू मूर्ती आहे, बाजूला शनीची मूर्ती आहे. फार पूर्वीपासून जागृत आणि पुरातन असं मंदिर आहे. आणि दर शनिवारी शनी अमावस्येला भरपूर लोक भाविक दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी. खूप दूरपासून अशी मूर्ती पाहायला मिळत नाही असं भाविकांचं म्हणणं असतं की आम्ही इतके खूप फिरतो पण अशी जागृत आणि पुरातन मूर्ती पाहायला मिळत नाही. अशी स्वयंभू मंदिराचा जीर्णोद्धार नंतर केलेला आहे. पहिलं छोटं होतं मंदिर थोडं. मूर्ती आहे अशीच आहे. आणि प्रत्येक मारुतीच्या मंदिरामध्ये पायऱ्या चढून असं वरती जावं लागतं. इथं पायऱ्या उतरून खाली यावं लागतं असं. आणि महादेवाचं जे आहे ते पायऱ्या चढून वरती जावं लागतं. प्रत्येक ठिकाणी पायऱ्या उतरून खाली यावं लागतं असं वैशिष्ट्य आहे.